प्रकाश कॉटन जिनिंग मिल अशी एक कंपनी आहे, त्याचे मुनीम आणि त्याचे ड्रायव्हर यांनी बँक ऑफ बरोडामधनं 30 लाख रुपये काढले होते आणि त्यांची एक गाडी आहे. त्या गाडीला त्यांनी असा बनाव रचला होता की ट्रॅफिक पोलीसनी गाडी थांबवली आणि नंतर गाडी मला उतरून दिलं आणि मला उतरून देऊन ड्रायव्हरसह गाडी घेऊन पसार झालेले आहे. जेव्हा त्यांचा जो मुनीम आहे पालीवाला अशी यांनी जेव्हा तक्रार दिली आणि आम्ही जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा बोलण्यात वसंगती झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे, कारण तो त्या कटात सहभागी असं माहिती मिळाल्यानंतर हा दुसरा आरोपी जो आहे आरोपी राजेश यादव यांनी 30 लाख रुपयांनी गाडी घेऊन पळाला होता आणि आम्ही गेल्या 1 महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो. तो मध्य प्रदेशमध्ये आमची टीम, आमचे API दिगोरे आणि त्यांच्याबरोबर आमचे जे काही कर्मचारी आहेत हे सगळेजण 1 महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये सेलवा डिस्ट्रिक्ट आहे, या सेलवा डिस्ट्रिक्टच्या जे खत्री म्हणून त्यांचे SP साहेब आहेत, जे माझे चांगल्या ओळखीचे आहेत, बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधून तिथले योगेश पाटील म्हणून जे API आहेत, PSI आहेत आणि इंदोरचे मिश्रा साहेब आहेत, DIG साहेब, या सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधून आम्ही आरोपीचा 1 महिन्यानंतर शोध घेऊन त्याला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून साधारणतः 23 लाख रुपये रोख, एक साखळी जी 64 ग्रॅमची आहे आणि एक सोन्याची अंगठी आहे 10 ग्रॅमची, अशा एकंदरीत 25,60,900 रुपयाचा माल आम्ही बरामद केलेला आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि या दोघांनी कबुली दिलेली आहे की या दोघांनी मिळून हा गुन्हा कॉन्स्पिरसी करून हा गुन्हा केलेला आहे. सर, पैसे कुठून जप्त केले, त्याला ठेवले कुठे होते, म्हणजे जवळ त्याच्यासोबत होते का कुठे घरी वगैरे? हे त्याच्या घरी होते पैसे आणि हा आपल्याला हुलकावणी देत फिरत होता आणि आपण त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. साधारणपणे त्यांनी किती पैसे खर्च केले असेल त्याच्यामध्ये? नाही, ते आता तपासात कळेल, आपल्याला तपासात कळेल. उरलेले पैसे जे आहेत ते त्याने कुठं खर्च केलेत, काय केलेत, ही माहिती आपल्याला कळेल. सर, ह्याच्यावर काय गुन्हे होते? ह्याच्यावर पूर्वी एक गुन्हा आहे मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्याच्यातलं त्या गुन्ह्याचं पण काम आम्हाला मिळालेलं आहे. त्याची एक तारीख पण होती मध्यंतरी, त्या तारखेला आम्ही कोर्टामध्ये पण तिकडच्या कोर्टामध्ये पण ट्रॅप लावलेला होता, पण ते मिळेल. गुटख्याचं काल एका गुप्त बातमीदारातर्फे आम्हाला देगलूर नाका परिसरामध्ये केळी मार्केटमध्ये एक ट्रकमधनं गुटखा उतरतो आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे LCBचे PI निकाळजे साहेब आणि त्यांच्याबरोबरचे लोक जे आहे टीम जाऊन त्यांनी तिथे जाऊन धाड टाकली आणि त्यानंतर आम्हाला साधारणतः 31 लाख म्हणजे 21,60,000 आणि नंतर 5,69,000 असं मिळून आणि ट्रक मिळून असं साधारणतः 37,29,648 रुपयाचा माल आम्हाला मिळालेला आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. आणि हा गुटखा जो आहे हा याच्यामध्ये आरोपी आम्ही जब्बार शेख, आम्ही आरोपीची नावं नाही सांगत पण 3 आरोपी आम्ही त्याच्यात अटक केलेले आहे आणि पुढचा तपास चालू आहे की याच्यात कोण कोण आहेत, अजून कुठून आला, काय आला, कोण तयार करत आहे, कोण मार्केटिंग करतं, याच्यात पूर्ण तपास